तो आता आपण दादासोबत गप्पा मारणार आहे. दादा तुमचं नाव काय? जानू नाव आहे दादाचं. आणि तुमच्या गावाचं नाव काय दादा? माते पर्वत, राईट? माची पर्वत. सो हे जे गाव आहे ह्या इथून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे, म्हणजे जे एकदम पायथ्याशी गाव आहे आपल्या प्रबळगडाच्या. सो दादा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे इथे? काय वातावरण असतं, कसे लोक येतात, तुमचा असा अनुभव काय आहे? अनुभव म्हणजे लोक येतात त्याच्यावरतीच आमचं पोट पाणी भागतं. अच्छा त्याच्यावरती मी ते येत म्हणजे शनिवार रविवार फक्त चालू असतं, बाकी दिवस बंद असतात. अच्छा बाकी अच्छा. आणि बाकीच्या वेळेस मग तुम्ही काय करता शनिवार रविवार? काम वगैरे करतो बाहेर म्हणजे असं गावात वगैरे जाऊन खाली. अच्छा. आणि जे शनिवार रविवारी लोक येतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? वरती आले आम्ही, ते कसे असतात लोक जे ट्रेकर्स येतात, त्यांच्या भावना तुमच्यासोबत म्हणजे तुमच्यासोबत व्यक्त करतात का, तुमच्यासोबत बोलतात का? बोलतात म्हणजे ते चांगलेच बोलतात. घ्या कुठं काय घ्यायचं, प्रत्येक ढाब्यावरती ते थांबत त्यांना पण. अच्छा. आणि तुम्ही इथे जे ट्रेकला येतात त्यांच्यासाठी तुम्ही काय गोष्टी सांगू शकता की कसं इथे आता हे जंगलचा भाग आहे सगळा, तर इथे प्राणी वगैरे असतील, राईट? तर तुम्ही काय सांगू शकता इथल्या जे ट्रेकिंगला लोक येतात त्यांना, त्यांच्यासाठी काय तुम्ही सूचना देऊ शकता? नाही म्हणजे असे रात्रीचे जर आले ट्रेक साठी मग त्यांना आम्ही असे बोलतो की तू वाघ आहेत राहणार, रात्रीच्या रस्ते फिरू नका कुठं. अच्छा. ते पण भीती असते ना, पण रात्रीचे पण लोक काही गडावरती पण जातात, मग त्यांना आम्ही रोखवतो. अच्छा. तुम्ही सकाळचे लवकर गेले तर चालसाल, पण रात्रीचे जाऊ नका. अच्छा. म्हणजे तुम्ही असा दादाकडून दादाचा एक्सपिरियन्स तुम्ही बघू शकता की आता आपण प्रबळगडाचा जो परिसर आहे तो पूर्ण परिसर जो आहे ना तो जंगलाने व्यापलेला आहे, राईट? तर इथे प्राणी वगैरे पण आहेत. आता दादांच्या ज्या एक्सपिरियन्स नुसार दादा सांगतात की इथे वाघाचे त्यांनी वाघ स्वतः बघितलेले आहेत, वाघ असतील किंवा बिबट्या असतील, राईट? सो तुम्ही जर रात्रीचा प्रवास करत असाल इथे, कारण वरती कॅम्पिंग वगैरे पण आहे, सो इथे जर तुम्ही रात्री प्रवास करत असाल तर तो तुम्ही व्यवस्थित करा आणि काळजी घेऊन करा, कारण जर प्राण्यांच्या वगैरे इथे भरपूर दिसले गेलेले आहेत. आणि आतापर्यंत काही असा इन्सिडेंट तुम्ही असं ऐकलेला? नाही आजपर्यंत तेच काही झालेच नाही. अच्छा. देवाच्या कृपेने आतापर्यंत तर असा काही इन्सिडेंट आपण ऐकला नाही, पण बघितलेत दादांनी स्वतः. त्यांच्या तिकडे वरती विहीर वगैरे आहे, त्यांनी आम्हाला आम्ही मागाशी गप्पा मारत होतो तेव्हा सांगितलं की इथे विहीर वगैरे आहे, तिथे वाघ वगैरे येतात. सो आपणही आपली काळजी घ्या आणि जर तुम्ही ट्रेक करत असाल तर व्यवस्थित करा आणि एकटे जर फिरू नका. असं जर तुम्ही एकटे ट्रेक करत असाल तर असे व्यवस्थित या. तुम्हाला खालून वरती येताना जर कोणी साथीदार भेटत असेल तर त्या साथीदारासोबत या इन्स्टेड ऑफ एकटे येण्यासाठी, किंवा एकटा आल्याच्या नंतर एक भीती असते आपल्या मनात, ती भीती तुमची कमी होईल. दादा तुम्ही आता इथे लहानपणापासून राहताय, राईट? तर तुमचं कसं आहे प्रबळगडाबद्दल तुमची काय माहिती आहे की तुम्ही काय सांगू शकता ह्या गडाबद्दल? काय ते पहिले अगोदर ते कलवतीचं नाव असं होतं का राणी मुखर्जी काहीतरी नाव होतं तिचं. अच्छा. हा. तर ती पहिले ती कलवतीवरती राहत होती. अच्छा. हा. देखरेख करण्यासाठी काहीतरी असे नाव होतं तिचं. तेव्हा ती कलवतीचं नाव कलवती झाले. अच्छा. म्हणजे ज्या त्यांचं रक्षण करत होत्या त्यांच्या नावावरून कलावंतीन असं नाव पडलं असं. आणि प्रबळगडाचा काय इतिहास आहे तुमच्या? प्रबळगडाचा इतिहास असा आहे, राजवाडी वगैरे आहेत, पाण्याटाके आहेत, मंदिर आहेत, तलाव आहे. अच्छा. कालाबुर्जा तिकडे जुने काम केलेले आहेत ते लोकांनी. म्हणजे भरपूर आहे किल्ला गडावरती. अच्छा. आणि हा किल्ला जो आहे, ठीक आहे, हा जो किल्ला आहे प्रबळगड, हा पहिलं वेगळं, म्हणजे जेव्हा त्याचं नाव वेगळं होतं, आता मुरुंजन असं नाव होतं. आणि नंतर छत्रपतींनी जेव्हा तो जो किल्ला आहे तो आपल्या साम्राज्यात सामावून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्याच्यानंतर त्याचं नाव प्रबळगड असं ठेवलं. हा किल्ला जो आहे हा मेन, मी तुम्हाला मगाशीही सांगितलं की पनवेल, वसई आणि ही जी साईड होती ही व्यापार करणारे क्षेत्र होते, आणि त्या क्षेत्रावरती रक्षण करण्यासाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन त्याचं नामांतरण करून प्रबळगड असं नाव ठेवलं. आणि प्रबळगडाच्या बाजूला कलावंतीन दुर्ग आहे, तो सुळका आपण बोलू शकतो. तिथून तुम्हाला बऱ्यापैकी सर्व आजूबाजूचा परिसर दिसतो वरती गेल्यावर. आणि सुळक्याची एक आता नवीन जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माझा जो अनुभव आहे की सुळक्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतका सुंदर दिसतो आणि इतका आपल्या अंगावर काटे येतात आपण बघितल्याच्या नंतर. तर तो अनुभव नक्की तुम्ही घ्यायला कलावंतीन दुर्गाला गेलं पाहिजे, कारण आपला जो भगवा आहे कलावंतीन दुर्गावर फडकतो आणि तिथून सर्व महाराष्ट्राला दिसतो. हे खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद दादा तुमचा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी. धन्यवाद. चले